हे बघा, हे आमच्या गावामध्ये ना खाडीमध्ये हे असे मोठे भेटतात, म्हणजे त्याला मुळे म्हणतात आमच्या गावी. तर ते आता असं आणतात खाडीतून आणि आणल्यानंतर हे आता असे स्वच्छ धुवायचे. त्याच्यावरचा चिखळ जो असतो ना तो सुरीने मी सगळं आता असं काढून टाकते. तर हे असे मुळे स्वच्छ धुवून असे सुरीने सगळा त्याचा चिखळ काढून घ्यायचा. खाली स्वच्छ आता ते धुवून काढते. आता हे असे धुवून झाल्यानंतर त्याला आता मी गॅसवर उकडत ठेवणार. आणि हे बघा त्याच्यावरचं झाकण ठेवते असं. उकडत ठेवले. उकडले काय बघूया आपण. त्याला काय उकडायला फार वेळ लागत नाही. पाण्याला उकळी आली की ते उकडतात. आता हे बघा उकडले दाखवते. हे बघा, हे आता असे शिंपळ्यातले गर आहेत ना आतमधले, हे असे काढून घ्यायचे आणि त्याचे शिंपळे बाहेर काढायचे. झाले. हे आता सगळे असे काढून घेतलेत मी त्याच्यातून, पाण्यातून बाहेर. आता ह्याचा गरम मसाल्याचा वाटप कांदा खोबऱ्याचा घालून याचं मस्त असं कालवण बनवते. चला आता आपण बनवायला घेऊ. आता कढई तापत ठेवलेली आहे मी. त्याच्यामध्ये टाकते तेल. त्याच्यात मी लसूण ठेचून टाकलेले आहे. आता एक कांदा कापून टाकते त्याच्यामध्ये. असा गुलाबी रंगावर झालेला आहे. आता त्याच्यात टाकते मी टमाटर. टमाटर आता फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये टाकते लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. ते मसाले जरा चांगले परतून घेते. आता मसाल्याचे चांगला परतून झालेला आहे. आता याच्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकते. माझ्याकडे बनवलेलं होतं. आता हा आपला मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मगाशी आपण शिजवून घेतलेले ते मुळे, हे बघा, हे असंच थोडे पाण्यासकट त्याला आतमध्ये टाकायचे. तर टेस्ट चांगली येते मग पाण्यात, त्याच्या पाण्यासकट टाकते तर. वरून आता ह्याला चवीपुरतं मीठ टाकते. आता ह्याला 5 मिनिटं चांगला उकळू दे बारीक आचेवर. नंतर ह्याच्यात कोथिंबीर टाकून, चला आता असा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे आपला. आता ह्याच्यात वरून कोथिंबीर टाकते. तयार झाला रस्सा.